वाळवणाचा कुठलाही प्रकार करायचं म्हटलं म्हणजे आपले एक वाळवणाच्या पदार्थासाठी 2 ते 3 दिवस सहज जातात. पण आज मी तुमच्याकरिता अगदी साधा, सोप्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट तोंडात टाकतात विरघळणाऱ्या असं साबुदाणा आणि बटाट्याची पापडची रेसिपी घेऊन आली. तर बघू शकाल अगदी छान असे आपले उपासाचे पापड हे तयार झाले. आज आपण साबुदाणे न भिजवता बटाटे न उकडता कुकरच्या 1 शिट्टीमध्ये फक्त 10 मिनिटाच्या आत अगदी छान चविष्ट पापड कसा बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला पापडसाठी लागणारं साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी मंद आचेवरती फक्त 2 ते 3 मिनटं गरम करून घेते. अजिबात आपल्याला कलर वगैरे बदलेपर्यंत भाजून घेण्याची गरज नाही. हलकासा गरम झाला साबुदाणा तर लगेचच गॅस बंद करून पूर्णपणे आपण याला गार करून मिक्सरवरती साबुदाण्याचं पीठ हे तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्ती प्रमाणामध्ये साबुदाण्याचे पापड तयार करून घ्यायचे असतील तर डायरेक्ट गिरणीवरती न साबुदाणा भाजता पीठ तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर आपलं आता भाजून झालं आहे. लगेच मी गार करून घेते ना आणि लगेच गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साबुदाणे काढून घेतले. तर लगेच आपण मिक्सरवरती आता याचं पीठ हे तयार करून घेऊया. तर मिक्सरवरती मी अगदी बारीक असं याचं पीठ तयार करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ तयार झालं आहे. पण एखादा साबुदाणा थोडंसं मला असं जाडसर वाटतं आहे म्हणून आपण लगेच याला पुन्हा चाळणीने गाळून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत नसेल साबुदाणे राहिलेले नाही गाळून घेतलं तरी काही हरकत नाही, पण गाळून घ्या. त्यावेळेस आपण पापड हे बनवून घेऊ तर त्यावेळेस साबुदाणे हे दिसतील. जर गाळून नाही घेतलेले असतील तर साबुदाणे दिसतील आणि गाळून घेतलेले असेल तर अजिबात साबुदाणे हे दिसत नाही. तर पीठ तयार झाले. आता 1 कप साबुदाण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले. बटाट्यांचं लगेच आपण साल हे काढून घेऊया. बटाट्यांचं प्रमाण थोडंफार जास्ती कमी केलं तरी काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आता मी दोघीही बटाट्यांचं साल काढून त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून लगेच ह्या बटाट्यांना आपण अगदी बारीक असं कापून घेणार आहोत. आता याची पुढची जी प्रोसेस आपण करणार आहोत, बटाट्यांचं जी प्युरी करणार आहोत ते अगदी लवकर करून घ्यायची. त्यामुळे आपले बटाटे लाल पडत नाही आणि काळे देखील होत नाही. म्हणून मी अगदी बारीक असे चिरून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगेच आपण मिक्सरला याला बारीक फिरवून घेऊया. तर बघू शकाल अगदी छान आपण मिक्सरला बारीक फिरून घेतले पाणी न घालता. आता पुन्हा आपण याच्यामध्ये 1 कप पाणी घालून मिक्सरला पुन्हा याची बारीक अशी प्युरी तयार करून घेणार. तर बघू शकाल अशा पद्धतीने आपली अगदी छान पेस्ट तयार झाली बटाट्याची. लगेचच चाळणीच्या सहाय्याने चाळून आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये गाळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आता बटाट्याची प्युरी ही चाळणीने गाळून घेतली. यामुळे एकसारखी प्युरी ही आपली पिठामध्ये मिक्स होईल आणि अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण ही प्युरी व्यवस्थित पिठामध्ये गाळून घेऊया. आणि जो काही एक्स्ट्राचा बटाटा उरला असेल पुन्हा तो आपण मिक्सरवरती बारीक फिरून त्याची प्युरी तयार करून अशाच पद्धतीने आपण याला चाळून घेणार आहोत. आता आपण 1 कप साबुदाण्यासाठी म्हणजे 1 वाटी साबुदाणे बरोबर इथे मी आता 6 वाटी पाणी आता ह्या पिठामध्ये घालणार आहे. पुढे देखील आपण जे पाण्याचं प्रमाण म्हणजे पाणी वापरणार आहोत मी पूर्णपणे किती 1 वाटीसाठी पाणी आपल्याला लागणार आहे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे. बरोबर मी इथे 6 वाटी पाणी हे घालून याचे अगदी छान असं बॅटर हे तयार करून घेणार. या साबुदाण्याचे पापड अगदी अप्रतिम असे चवीला लागतात आणि अगदी छान असे तयार होतात अजिबात मेहनत न घेता आणि अगदी छान असे आपले तयार. अशाच पद्धतीने अगदी परफेक्ट आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं. अगदी घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. आता आपलं बॅटर हे तयार झालं आहे. लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत. अजिबात आपल्याला सोडा वगैरे काही न घालता अगदी छान असे आपले पौष्टिक असे पापड हे तयार होणार आहे. तर त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. लगेच साईडला गॅसवरती कुकर हा गरम करून घेतलेला आहे. कुकरमध्ये जे आपण बॅटर तयार करून घेतले ते संपूर्ण बॅटर आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. तर मी आता याच्यामध्ये संपूर्ण बॅटर हे टाकून घेतलं आहे. जर तुम्हाला थोडंसं आणखी घट्टसर वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. लगेच आपण याचं झाकण लावून मंद आचेवरती याची 1 शिट्टी आपण करून घेणार. 1 शिट्टीपेक्षा जास्ती शिट्टी करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. जर तुम्ही अगदी जास्ती घट्टसर हे पीठ ठेवलं ना थोडीशी चटकण्याची म्हणजे कुकरला लागण्याची शक्यता राहील म्हणून थोडंसं पातळच ठेवा. तर 1 शिट्टी झाल्यानंतर थोडंसं मी गार होऊ दिलं आहे आणि तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं
पीठ हे शिजून तयार झालं आहे आणि अगदी छान पापडांसाठी लागणारं पीठ अगदी परफेक्ट शिजून तयार आहे. तर आता आपल्याला हे बॅटर पिठाचं थोडंसं घट्टसर वाटतं आहे. मी साईडला पुन्हा 4 वाटी पाणी हे गरम करून ठेवलं आहे. यामध्ये आपण अगदी थोडं थोडं पाणी आता घालत त्याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पहिले आपण 6 वाटी पाणी वापरलं आहे आणि त्यानंतर आता मी इथं 4 वाटी पाणी हे गरम करून घेतलं आहे. तर याच्यामध्ये पुन्हा कितपत पाणी घातलं आहे मी तुम्हाला पुढे सांगते. तर पुन्हा मी याला व्यवस्थित मिक्स करत मंद आचेवरती आपण पुन्हा याला आपण गरम करून घेणार आहोत. तर गॅस मी आता चालू करून घेतला आहे. त्यानंतर मी पुन्हा आणखी 1 वाटी हे पाणी घातले. तर लगेच याला पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि गॅस आपला सुरूच आहे. गॅस आपण नंतरून थोड्या वेळानंतर उकळ आल्यावरती बंद याला करणार आहे. तर मी बरोबर पुन्हा आणखी 4 वाटी पाणी वापरलं आहे. 6 आणि 4 म्हणजे 10 वाटी आपल्याला अगदी पुन्हा पाणी हे पूर्णपणे पाण्याचा आपण वापर केला आहे. तर अशा पद्धतीने आपण प्लेटमध्ये टाकून बघायचं. अजिबात आपला पटकन असा जे पिठाचा गोळा आहे तो अजिबात सरकत नाही. म्हणजे अगदी छान परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे. आणि इथं देखील तुम्ही बघू शकाल अजिबात घट्ट किंवा अगदी जास्ती पातळ देखील नाही. अगदी छान असं आपलं पापडांसाठी लागणारं बॅटर हे तयार झालं आहे. चला गरम गरम असतानाच लगेच आपण पापड हे गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे आणि कागदाला मी आधीच तेल हे लावून घेतले. तेलामुळे आपले पापड हे लगेचच निघतील आणि अजिबात आपण तेलाचा वापर न करता अगदी छान असे साबुदाण्याचे बटाट्याचे पापड आपण तयार करणार आहोत. लगेच पळीच्या सहाय्याने असे आपण आवडीनुसार लहान मोठे पापड आपण तयार करून घेणार आहोत. तर मी मध्यम आकाराचा आता पापड हा टाकून घेतला आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पापड हे करून घेणार आहोत. अगदी थोडं फास्ट असे पापड तयार करून घ्यायचं. जसं थोडंसं गार होत जाईल ना हे मिश्रण तर ते अगदी घट्टसर तयार होतं आणि आपल्याला पापड करायला थोडंसं अवघड जातं. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं पटपट पळीच्या सहाय्याने आपण पापड हा तयार करून घ्यायचा. जर समजा घट्टही झालं तरी काही हरकत नाही. पुन्हा आणखी अर्धा कप पाणी गरम करायचं आणि ते पाणी घालून पुन्हा त्याला थोडा वेळ आपण मंद आचेवरती उकळून घ्यायचं. तर बघू शकाल आपले अगदी छान असे पापड हे तयार झाले. आपण आता याला 2 दिवस उन्हामध्ये हे पापड आपण सुकवून घेणार. तर 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान पारदर्शक काचेसारखे आपले अगदी छान उपासाचे चविष्ट असे पापड हे तयार झाले. अगदी सहज कोणीही करून घेऊ शकेल. अगदी सोपे पद्धतीचे अगदी परफेक्ट असे तोंडात टाकतात विरघळणारे अगदी छान परफेक्ट पापड आपले तयार झाले. चला लगेच मी तुम्हाला आता हे पापड तळून दाखवते. चौपट फुलणारे अगदी छान सोप्या पद्धतीचे पापड अगदी छान असे आपले तयार झाले. तर लगेच साईडला गॅसवरती मी तेल गरम करून घेतले. मंद आचेवरती आपण आता हा पापड तळून घेणार आहोत. अजिबात लाल वगैरे किंवा तळे न जाता अगदी छान आपले चौपट फुलणारा असा साबुदाण्याचे उपासाचे पापड हे तयार झाले. रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट्स करून कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अगदी छान दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच चवीला देखील अप्रतिम असा हा पापड तयार होतो. तोंडात टाकतात विरघळणारा आणि अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.